अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसा विचार करताय? काय बनवावं हे सुचत नाहीये? सोपं आहे हो। आरतीस किचन स्किलवर चॅनलवर जा आणि व्हिडिओ ऑन करा। कुठली डिश बनवली आहे बघा। आज मी तुमच्या पुढे छानशी चटकदार अशी डिश घेऊन आलेली आहे। तर त्या डिशचं नाव आहे दही बटर चाट। तर बघा, आपल्याला दही बटर चाट बनवायला काय काय साहित्य लागणार आहे। सर्वप्रथम आपल्याला बटर लागणार आहे, टोमॅटो, कांदा, काळं मीठ, ह्याला पादेलोण शेंदेलोण असंही म्हणतात, काळी मिरी पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, लाल तिखट, पिठी साखर, दही। दह्यामध्ये दही जर आंबट असेल तर पिठी साखर घालावी। पिठी साखर घालून जर थोडंसं गोड दही केलं तर ती डिशची लज्जत अजून वाढते। आणि आपल्याला हिरवी चटणी लागणार आहे, चिंचची गोड चटणी लागणार आहे आणि वरतून पेरायला अशी शेव लागणार आहे। गार्निशिंगसाठी कोथिंबीर। तर शेव मी ही जाड थोडीशी घेतलेली आहे। ह्याच्यात नायलॉन शेव पण येते, पण नायलॉन शेव मी घालत नाही कारण ती जरा दाताखाली छान येते। नायलॉन शेव लगेच नरम पडते, म्हणून मी ह्या शेवचाच वापर केलेला आहे। चला तर मग आपण डिश बनवायला सुरुवात करूया। आपल्याला बटर प्रथम ह्या जाळीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण ते भट्टीतून आलेले असतात, म्हणून स्वच्छ धुवायचे। हे मी धुवून ठेवलेले बटर आहेत। तर आपण आता सुरुवात करूया। बटर ठेवायचे याच्यामध्ये। थोडेसे बटर धुवून घेतले की ते थोडे नरमही होतात आणि तसेच झाले पाहिजेत, म्हणजे चावताना ज्याला दात नाही त्यांना काही प्रॉब्लेम येत नाहीत, खाताना व्यवस्थित नरम नरम छान लागतात। आता आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे। काळं मीठ घालायचं याच्यामध्ये, काळी मिरी, जिऱ्याची पावडर घालायची आहे, चाट मसाला, लाल तिखट, थोडा वरनं कांदा घालायचा, टोमॅटो, हिरवी चटणी घालायची छानशी अशी, चिंचेची गोड चटणी घालते। चिंचेची गोड चटणी करताना मी तुम्हाला महत्त्वाची एक हे देते सूचना, म्हणजे की चिंचेची चटणी करताना जर दहीचा वापर करणार असाल तर ती चिंचेची चटणी चिंच आणि साखर असं साखरेपासून ती बनवावी। गूळ घालू नये त्याच्यामध्ये, कारण दही आणि गूळ ह्याचं एकत्रीकरण केलं की ते चांगलं नसतं, विषात हे होतं, त्यामुळे त्याचा वापर करू नये। तर चिंचेची चटणी जर बनवाल तर नीट विचार, म्हणजे अगदी न चुकता न विसरता मात्र ती चटणी तुम्ही साखरेपासूनच बनवा। चिंचेच्या कोळामध्ये साखर घालून ती उकळून घ्या छानपैकी, आणि उकळलेली चटणी केली की ती पचायलाही छान असते, म्हणजे त्रास होत नाही त्या चटणीचा खाल्ला की। आणि अशी चटणी करायची आणि त्याचा वापर करायचा। गार्निशिंगसाठी मी मस्त कोथिंबीर पेरते याच्यावर। आता याच्यावर आपल्याला शेव घालायची आहे। तर बघा कशी सुंदर मस्त दिसते की नाही डिश, आणि किती झटपट झाली। अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी ही डिश आहे आणि सगळ्यांना आवडते, छान आहे एकदम, खूप टेस्टी लागते आणि खूप सुंदर लागते। लहान मुलांना, सगळ्यांना, मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही डिश आहे। झटपट बनणारी आहे। तोंडाला पाणी सुटलं की नाही? मग विचार काय करताय? झटपट बनवा आणि मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा,
म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ असे बघायला मिळतील. पुढचा व्हिडिओ घेऊन मी येतेच आहे. आज रक्षाबंधन आहे, तर चला तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा. बाय.